ते सुमारे 600 वर्षे जुने आहे। विजयनगरचे साम्राज्य जगभर प्रसिद्ध होते। त्या काळात परकीय हल्ल्यांमुळे भारतातील जनता प्रचंड संकटात सापडली होती। सर्वत्र लोकांच्या हृदयात दुःख, चिंता आणि खोल अशांतता होती। पण विजयनगरचा तेजस्वी राजा कृष्णदेव राय यांचा कार्यक्षम कारभार, न्यायप्रेम आणि दयाळूपणा यांमुळे तेथील लोक खूप आनंदी होते। राजा कृष्णदेव राय यांनी लोकांमध्ये कठोर परिश्रम आणि सद्गुणांसह त्यांच्या संस्कृतीबद्दल स्वाभिमानाची भावना निर्माण केली होती। त्यामुळे विजयनगरकडे पाहण्याची हिंमत कोणत्याही परकीय आक्रमणकर्त्याला नव्हती। परकीय आक्रमणांच्या वादळासमोर विजयनगर मजबूत खडकासारखे उभे होते। तसेच तिथल्या लोकांना साहित्य आणि कलेची आवड होती आणि त्यांना विनोदाची आवड होती। त्या काळात विजयनगरच्या तेनाली गावात एक अतिशय हुशार तरुण राहत होता। त्याचे नाव रामलिंगम होते। तो खूप विनोदी होता। त्यांच्या विनोदी टीका आणि विनोदांनी तेनाली गावातील लोकांना खूप आनंद दिला। रामलिंगम स्वतः फारसे हसत नसत, पण ते हळूवारपणे इतके हुशार बोलायचे की ऐकणारे हसू फुटायचे। त्यांच्या बोलण्यात लपलेले व्यंग आणि मोठे शहाणपण होते। त्यामुळे तो ज्याची चेष्टा करायचा तोही आपला द्वेष विसरून इतरांसोबत हसायला लागला। रामलिंगमची एखादी हुशार गोष्ट ऐकून रस्त्यावरून चालणारे लोकही हसू फुटायचे। आता गावातील लोक म्हणू लागले, हे मूल खूप अप्रतिम आहे। आम्हाला वाटते की ते रडणाऱ्या लोकांनाही हसवू शकते। रामलिंगम म्हणायचे, मी रडणाऱ्या लोकांना हसवू शकतो की नाही हे माहित नाही, पण झोपलेल्या लोकांना मी नक्कीच हसवू शकतो। हे ऐकून आजूबाजूला उभे असलेले लोक जोरजोरात हसायला लागले। बाहेरून तेनाली गावात आलेल्या लोकांनाही गावातील लोक रामलिंगमच्या विचित्र कथा आणि कारनामे सांगायचे। हे ऐकून तोही हसू लागला आणि म्हणाला, मग हे रामलिंगम खरोखरच अप्रतिम आहे। आम्हाला वाटते की ते दगडांनाही हसवू शकते। गावातील एक वडील म्हणाले, भाऊ, तो फिरायला जवळच्या जंगलात गेला तर तिथली झाडे, फुले, पाने त्याला पाहून हसायलाच हवी, असे आम्हाला वाटते। एकेकाळी रामलिंगम जंगलात भटकत असताना माँ दुर्गेच्या एका प्राचीन मंदिरात आले। ते मंदिर पूजनीय होते आणि दूर दूरवरून लोक तेथे माँ दुर्गेच्या दर्शनासाठी येत असत। रामलिंगम आत गेल्यावर माँ दुर्गेची अप्रतिम मूर्ती पाहून मंत्रमुग्ध झाले। आईच्या चेहऱ्यावर प्रकाश पडत होता। जणू रामलिंगम समाधीत आहे असे वाटत होते। मग तो दुर्गादेवीला प्रणाम करून चालू लागला। मग अचानक एक गोष्ट त्याच्या मनात डोकावली। माता दुर्गेला 4 तोंडे आणि 8 हात होते। याकडे त्याचे लक्ष गेले आणि पुढच्याच क्षणी तो जोरात हसला। हे पाहून माता दुर्गाला फार आश्चर्य वाटले। त्याच क्षणी ती मूर्तीतून बाहेर आली आणि रामलिंगासमोर आली। ती म्हणाली, बाळा, तू का हसतोस? आई दुर्गाला प्रत्यक्ष पाहून रामलिंगम क्षणभर घाबरला। पण मग तो हसत म्हणाला, सॉरी आई, मला एक गोष्ट आठवली म्हणून मी हसतोय। कोणती गोष्ट? कृपया मला सांगा, दुर्गा मातेने विचारले। यावर रामलिंगम हसत हसत उत्तरले, आई, मला एक नाक आहे, पण जेव्हा मला सर्दी होते तेव्हा मला खूप त्रास होतो। तुम्हाला प्रत्येकी 4 चेहरे आणि 8 हात आहेत। त्यामुळे जेव्हा तुम्हाला सर्दी होईल तेव्हा तुम्हाला आणखी त्रास होईल। रामलिंगमचे बोलणे पूर्ण होण्यापूर्वीच दुर्गा माता मोठ्याने हसली। ती म्हणाली, मूर्खा, निघून जा, तू आईशीही चेष्टा करतोस। मग हसून ती म्हणाली, पण आज मला समजले की तुमची विनोदबुद्धी खूप वेगळी आहे। तुमच्या शहाणपणाच्या आणि विनोदाच्या बळावर तुम्ही प्रसिद्धी मिळवाल आणि महान गोष्टी कराल। पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमची विनोदबुद्धी कुणालाही दुखवण्यासाठी वापरू नका। सर्वांना हसवणे आणि इतरांसाठी चांगले करणे
जा, तू राजा कृष्णदेव रायाच्या दरबारात जा. तो तुमच्या प्रतिभेचा पूर्ण आदर करेल. त्या दिवशी जेव्हा रामलिंगम दुर्गा देवीच्या प्राचीन मंदिरातून परतले, तेव्हा त्यांचे मन खूप हलके होते. परत आल्यानंतर त्याने ही विचित्र घटना आईला सांगितली. हे ऐकून आईला आश्चर्य वाटले. आणि नंतर कालांतराने तेनाली गावात बातमी पसरली की देवी दुर्गाने रामलिंगमला एक अद्भुत वरदान दिले आहे. तो खूप प्रसिद्धी मिळवेल आणि महान गोष्टी करेल. त्यासोबत तेनाली गावाचे नावही उंचावेल.